नमस्कार, गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे। आजची ठळक बातमी। हळदी कुंकू समारंभात सत्काराला उत्तर देताना नगरसेविका प्रीती रेवणे बनारसे यांचे भावनिक मनोगत। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती जिल्हा तैलिक समिती व श्री संताजी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू समारंभात सत्कार स्वीकारल्यानंतर अमरावती महानगरपालिकाच्या नगरसेविका सौ प्रीती हर्षल रेवणे बनारसे यांनी मनोगत व्यक्त केले। सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि सन्मान ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे। तैलिक समाजाच्या महिलांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग घ्यावा। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे। त्या पुढे म्हणाल्या की महिलांसाठी बचत गट, स्वावलंबन उपक्रम आणि समाजातील ऐक्य वाढविणारे कार्यक्रम सातत्याने राबवले गेले पाहिजेत। समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिला हा केंद्रबिंदू असून त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळाल्यास त्या मोठे परिवर्तन घडवू शकतात। समाजाने दिलेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आयोजकांचे आभार मानले आणि भविष्यातही समाज हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। स्त्रीने पहिले पेरलं आणि ते उगवलं। शेती संस्कृतीची निर्मिती ही स्त्रीने केली। आपण 16 मातृका म्हणतो, म्हणजे पृथ्वीवरील देवता, आणि सगळे देव हे त्यांच्या पोटी जन्माला आले। त्याच्यामुळे आपण किती ग्रेट आहोत याचा अंदाज आपल्याला असेलच। आज ताई बोलल्या, कौतुक करा ताई, तुम्ही फार सुरेख बोललात। केवळ बोललात नाही तर ते वागलात आणि ते दिसत होतं तुमच्या देहबोलीतून। ती नम्रता, ती उदारता, मला असं वाटतं फार महत्त्वाचं त्यांनी बोललं। आयुष्यात दोनच गोष्टी त्रासदायक असतात, अपेक्षा ज्या कधीच संपत नाही, आपल्याला माहिती असतं त्या करू नये, पण त्या सहज केल्या जातात। त्या सहजतेला आपल्या विचारांचा अंकुश मात्र लावता यायला हवा। आणि कौतुक कोणाला आवडत नाही? तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसे सर, त्या माध्यमांवर दाखवतात, ते डोक्यात घेऊ नये। आपण काय म्हणावं, ताई तू लाल साडीत फारच लाल परी दिसतेस असं म्हणावं। तिची ओठांवरची खळी फुलते आणि मला असं वाटतं देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेता देणाऱ्याचे जसे हात घ्यावे तसे कौतुकाचाच परिस्पर्श आपण आपल्याला लावून घ्यावा। ताईंनी माझा परिचय दिला, पण मला जी इथे उपस्थित ओळखत असतील किंवा आपले जात बांधव ओळखत असतील तर मी ॲडव्होकेट प्रीती बनारसे हे माझं लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचंही औपचारिक नाव तेच आहे। मी स्त्रीवादी विचारांची व्यक्ती आहे, मी माझं नाव बदललेलं नाही, पण एक टेक्निकल कारण येतं। मुंबईत मी जेव्हा अमरावतीत आले, माझं आत्ता मतदार यादीत नाव आलं पहिल्यांदा जेव्हा मी उभी राहिले, आणि ते नाव प्रीती हर्षल रेवणे नावाने आलं, कारण जेव्हा तुम्ही वडिलांच्या घरचं नाव फोडता रेशन कार्डचं आणि जेव्हा ते इथे येतं, त्याच्यामुळे लग्नानंतरच्या 12 वर्षांनी माझं कागदावरचं नाव हे प्रीती हर्षल रेवणे आलं। पण माझं शिक्षण, माझं काम ही माझी ओळख आहे आणि ती घडवण्यामध्ये माझ्या आईबाबांचा सदैव हात आहे। त्याच्यामुळे मी कायम ॲडव्होकेट प्रीती बनारसे रेवणे या नावं लिहिते आणि त्यांनीच कायम ओळखली जावी अशी माझी अपेक्षाही आहे। अपेक्षा करू नये आत्ताच सांगितलं बरं, तरी असतातच, पण काही गोष्टी ठेवायला लागतात। आपला सन्मान जर आपण नाही जपला तर तो कोणीही जपणार नाही। आपण संतांच्या भूमीतले आहोत। ज्ञानी याचा अंतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। आपण असे ईश्वरी अंश असलेले आहोत। आपण संत जगदाळे महाराजांच्या वंशातले आहोत आणि अमरावती ही भूमी संतांची भूमी, कर्मयोगी गाडगे बाबा आपल्या भूमीतले। आणि तुम्हाला एक गंमत सांगते, भाषेला जर कुठलं लिंग असेल तर ते केवळ मराठी भाषेला आहे। माझी भाषा आपण केवळ मराठी भाषेला म्हणतो। स्त्रीलिंगी भाषा केवळ मराठी आहे आणि अख्ख्या जगभरात भाषेची निर्मिती ही स्त्रियांनी केली। जेव्हा युरोपात स्त्रिया लिहायलाही लागल्या होत्या तेव्हा आपली महदाईचा लिहत होती। लीळा चरित्र हा मराठीतला पहिला ग्रंथ आणि लीळा चरित्रामध्ये महदेसाईच्या अभंग आहेत जे चक्रधरांनी नमूद केलेले आहेत। त्यामुळे जेव्हा आता आपण पाश्चात्य पुढारलेले आहेत असं म्हणतो तेव्हा आपण आपल्यातले गुण कधीही नाकारू नये। आपली स्त्री होती जेव्हा तिने पहिल्यांदा शेतीचा शोध लावला, आपली स्त्री होती जी पहिली लिहिती झाली। म्हणून छोटं म्हणून मोठं व्हावं, मोठेपण डोक्यात घेऊ नये।
आपण आपलं अस्तित्वही नाकारू नये. कारण आपली मुक्ताबाई म्हणते, मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी. हा सूर्य अहंकाराचा आहे, हा सूर्य पितृसत्ताकतेचा आहे. आपली संस्कृती ही पितृप्रधान आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आई ओरडते, पण आईला आपण घरात येण्यापूर्वी बाबा ओरडून गेलेले असतात. म्हणून ती लेकीला म्हणते, वयात आलेल्या लेकीला काही वेळेत येत चल. आणि हळूहळू आपल्याला वाटतं बाबा फारच छान आहे आणि माझं आईशी तर काही जमतच नाही. हे तरुण वयातल्या मुली असणाऱ्या आई अनुभवत असते. पण मला त्या मुलींना असं सांगायचंय, बाई तिने जे भोगलंय ना, तिला असं वाटतं माझ्या लेकीने भोगू नये. आणि वडील तिला कुठेतरी म्हणत असतात, कारण हा पुरुष प्रधान देश, आपण काही नाही म्हटलं तरी. आत्ताच मला ताईने म्हटलं, ताई तुमच्या प्रवासाबद्दल बोला. मी पेशाने वकील आहे, वृत्तीने लेखक आहे. आजवर माझी 10 पुस्तकं प्रकाशित आहेत. या मैत्रिणी माझ्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांना माझा अनुभव भेट दिलेला आहे. शब्दोत्सव नावाचं अनियतकालिक मी काढते, विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिते. आधी भरारी म्हणून मासिक मुंबईतनं काढत होते. आणि माझा राजकीय प्रवास काही आत्ताचा सुरू झालेला नाही. मी समतावादी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ता होते. 2005ला ओबीसी लढ्यामध्ये सहभागी होते आणि त्यावेळेला मुंबई विद्यापीठाची जीएस होते. ओबीसी लढता लढता खरं सामाजिक भान येत गेलं आणि मग MA नंतर प्रोफेसर झाल्यावरही वाटलं आपल्याला काहीतरी देश बदलायचा आहे, समाज बदलायचा. आणि त्यावेळेसच्या मेघा पाटकर या माझ्या आयडॉल होत्या. त्यावेळेस त्याच्यासाठी म्हणते की आपले गुरु हे प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे असतात आणि ते ठेवत गेलं पाहिजे, अंधानुकरण असू नये. म्हणून मास्टर ऑफ सोशल वर्क केलं, इंटरनॅशनल कंपनीत लागले, LLB केलं, LLM केलं, आता PhD करतेय. MA फिलॉसॉफीतनंही केलं अलीकडे अमरावती विद्यापीठातनं. हा प्रवास याच्यासाठी सांगते की मलाही 11 वर्षाचा मुलगा आहे. पण लग्न झालं, मुलं झालं म्हणजे थांबलं, संपलं असं काही नसतं. तुम्ही स्वतःला घडवत राहा, योग्य वेळ तुमच्यासाठी येते. मी कुठल्याही पक्षाची कधीही कार्यकर्ता नव्हते. इथे बसलेल्या कोमलला ते अधिक चांगलं माहिती आहे. सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती म्हणून तिने माझा सन्मानही केलेला आहे. युवा स्वाभिमान पक्षाशी माझे मिस्टर जुळलेले आहे, पण पक्षाची नाही, कुटुंबाशी. मी काय म्हणतो, व्यावसायिक रिलेशन असतात, मैत्रीपूर्ण रिलेशन असतात, असे त्यांच्याकडे कुठलं पद नाही. पण मी माझं काम करत गेले, माझी रेष मी वाढवत गेले आणि कुठेतरी माझ्या नावाची चर्चा झाली की आपण यांना उमेदवारी देऊया. जेव्हा एकीकडे गदारोळ सुरू होता, एकमेकांचे पाय खेचाखेची सुरू होती तिकीट मिळण्यासाठी, लोक पक्ष बदलत होते, निष्ठा बदलत होत्या, अस्मिता हा विषय कुठे उरला नव्हता राजकारणात. अशा वेळेला आमच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि इलेक्शनच्या अवघ्या 15 दिवसाआधी माझं नाव आलं आणि तेव्हा कोर्टात माझ्याकडे त्यावेळेस नार्कोची केस सुरू होती. मला फोन आला की तुला 5:15 वाजता पोचायचंय भूमिपूजनसाठी, कारण तुझं नाव आज घेतलंय की तू उभं राहणार. अरे बापरे म्हटलं, कारण राजकारण म्हटलं की काय घालता, कसे बोलता, कसे चालतात. म्हणजे आपण घरात म्हणजे सासू लक्ष ठेवते, इथे असंख्य सासू असतात, असंख्य डोळे तुम्हाला स्कॅन करत असतात. आणि त्यावेळेला मी ट्राउझर, कोट अशा माझ्या कोर्टाच्या पेहरावातनं धावपळत घरी गेले, साडी नेसल्याने आले. आपण म्हणा मी काय टिपिकल नाही, मी हे मानत नाही, पण तुम्हाला सांगू ना, टिपिकल असणं म्हणजे काय असतं. आपले संस्कार, आपल्या चौकटी आखून रेखून जर तुम्ही वागलात तर तुमचा प्रवास अधिक पुढे जातो. चौकटी माणसाला शिस्त लावतात, संयम लावतात आणि चौकटीच फक्त कशा ओलांडून नव्या चौकटी तयार करायचं हे मात्र शिकता आलं पाहिजे. त्याच्यात अडकून पडू नका, तर वर्तुळात जा आणि अशा असंख्य वर्तुळं तयार करा. आणि मला असं वाटतं याच्यात महिलांपेक्षा कोणीच पुढाकार घेऊ शकत नाही. आपले किती ग्रुप असतात, किटीचे वेगळे, हळदी कुंकाचे वेगळे, सोसायटीचे वेगळे, कामाच्या ठिकाणचे वेगळे. तर मला असं वाटतं वर्तुळं भेदणं हे आपलं आद्य काय म्हणू शकतो कर्तव्यच आहे, नाहीतर तो आपला नैसर्गिक गुणच आहे. तर असं करता करता मी राजकारणात आले. पहिलाच माझा सत्कार निवडून येण्यापूर्वी हा आपल्याच बांधवांनी घेतला संतांची सभागृहामध्ये शंकरनगरचे. आणि बाहेर पडत नाही तर सर्व ज्येष्ठांनी कौतुक केलं, ताई तुम्ही आत्ताच निवडून आलात म्हणे. मला असं वाटतं हा विश्वास देणं अधिक महत्त्वाचं असतं, कारण तेव्हा माझ्यासाठी ते पहिलं पाऊल होतं. आणि आपल्या समाज बांधवांनी जेव्हा विश्वास दाखवला, मी कुठली राजकीय व्यक्ती नव्हते, माझे कधीही कुठे बॅनर लागलेले नव्हते, मी कुठल्याही कार्यक्रमात निर्वाहायला कधी गेले नव्हते. मला असं वाटतं इथे जेव्हा मैत्रिणी ह्या सामाजिक क्षेत्रात या दुजोरा देऊ शकतील ह्या गोष्टीला,
पण केवळ मी 1 to 1 भेटत गेले आणि कोणाला भेटायचं हे माझे ते बांधव सांगत गेले, जे आता बाहेर बिचारे बसले आहेत ना, आज ते बिचारे वाटतायत, पण खरं तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचे जे ज्योतिबा आहेत ते आपल्या पाठीशी आहेत, म्हणून आपण सावित्री इथे उभ्या आहोत. तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व ज्योतिबांसाठी होऊन जाऊ दे. सभागृहाबाहेर बसलेल्या सर्व वंदनीय पुरुष मंडळींना नतमस्तक होते आणि त्यांची साथ कायम मला अशीच आणि आम्हा सर्वांना अशीच लाभावी अशी आशा करते. तर हा प्रवास सुरू झाला, घरोघरी फिरत राहिले. तुम्ही म्हटलं ना प्रवास सांगा, तर त्या प्रवासामध्ये विरोधक खूप बोलत असतात, पण मी एकाही विरोधकाला, एकाही टीकेला उत्तर न देणं हे ठरवलं. मला कोणाला उत्तर देऊन स्वतःचा वेळ घालवायचा नव्हता, तर मी काय आहे हे मला लोकांना अधिकाधिक सांगायचं होतं. तेच मी तुम्हाला सांगेन. कुठलीही लढाई ही रोजची असते हो. आज काय भाजीला बनवायचं आणि काही फ्रीजमध्ये नसताना जे काही आपण करतो ना ऍडजस्टमेंट, ही एक स्वतंत्र लढाई असते. वेळेत मुलाला शाळेत पाठवणं असेल, मग आपला ऑफिसचा डब्बा भरणं असेल, आपल्या लढाया आपण विविध स्तरांवर लढत असतो. प्रत्येकाची क्षमता, प्रत्येक लढाई गणित ही वाढत असते. त्याच्यामुळे लढाया असंख्य येऊ देत आणि देवाला एकच मागणं मागत राहायचं, प्रत्येक लढाईत मात्र विजय मला होऊ. तर मला असं वाटतं तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असले तर काहीच अवघड नसतं. 15 दिवसापूर्वी नाव आलं, लढले, एकटीने लढले बरं. खूप असंख्य हात माझ्या सोबत होते. त्या सर्वांचे धन्यवाद मानण्यासाठी मी आज इथे आले. तर सर्व माझ्या यशाचे साथीदार, साक्षीदार आणि ज्यांच्यामुळे मी यशस्वी झाले, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. कारण यश हे कधीच तुमच्या एकट्याचं नसतं. असंख्य हात जेव्हा राबत असतात, खूप लोक तुम्हाला विविध लोकांपर्यंत पोहोचवत असतात. मला असं वाटतं आपण कायम ऋणी असलं पाहिजे ह्या सगळ्या मदत करणाऱ्या हातांसाठी, आणि या हृदयीचे त्या हृदयी पेरत गेलं पाहिजे. कारण प्रेम वाटल्याने वाढतं आणि वाढवणं हा आपला गुणधर्म आहे. त्यामुळे सर्व मातृदेवतांना परत एकदा वंदन करते. आपल्या तेली समस्त तेली समाजातील भगिनींनी मला इथे सन्मानयोग्य समजलं, इथे मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि तुम्हा सर्वांना मी कायम तुमच्या सेवेत आहे असा शब्द देते. कौटुंबिक सल्ला केंद्र मी चालवते, समुपदेशन केंद्र मी चालवते. कायदेशीर सल्लाही कधी लागला तर निसंकोचपणे माझ्याशी संपर्क करा. आणि प्रभाग क्रमांक 12चे जे कोणी रहिवासी असतील, म्हणजे कुत्रा मेलायपासून तर कचरा तुंबला इथपर्यंतच्या सगळ्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी मी तत्पर आहे. पण त्याच्या पलीकडे महिला सक्षमीकरण, महिला उद्योग आणि एकूण अमरावती महानगरपालिकेचा विकास कसा होईल यासाठी मी कटिबद्ध असेल. विकास म्हणजे केवळ इन्फ्रास्ट्रक्चर आणि भौतिक वाढ नव्हे, तर विकास म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि साहित्यिक व्हावा, ह्या दृष्टीने मी पावलं उचले. कालच आमची पहिली आमसभा झाली आणि त्यामध्ये मी अमरावतीतील सर्व साहित्यिक आतापर्यंत होऊन गेले, कारण अमरावतीची जडणघडण ही सामाजिक आणि साहित्यिक राहिलेली आहे. महाराष्ट्रातले मोठे साहित्यिक अमरावती भूमीने दिलेले आहेत. गझल आपण म्हणतो ना, घरात कोणी प्रेमात पडलं की पहिले गझल म्हणतो, किंवा खूप दुःख झालं तरी गझल म्हणतो. तर ही गझल मराठीत आणणारे गझल सम्राट सुरेश भट ह्यांना आपण वाचतो, पण त्यांचं घर सगळ्या अमरावतीकरांना माहीत नाही. पण मुंबईत आपल्याला लता मंगेशकरचं आणि अमिताभ बच्चनचं घर कुठे हे मात्र माहिती आहे. तर आपल्या माणसांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांच्या घरावर नीलफलक लावावे, त्यांचं कार्य, त्यांचं योगदान तिथे नमूद करावं. त्याच्यातनं येणाऱ्या पिढीला मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन कसं करावं याची प्रेरणा मिळेल. आणि केवळ मराठी वाचवा असं बोलून चालणार नाही, तर त्याचा सन्मान आपल्याला करता यायला पाहिजे. आपली काळाची गरज म्हणून आपण इंग्रजी माध्यमात जरी मुलांना घालत असू तेही चुकीचं नाही, पण आपण आपल्या भाषेचा स्वाभिमान सोडू नये. आपण घरात बोलावं, विविध पुस्तकं वाचावे, कारण इतिहास त्याचाच असतो जो इतिहास घडवतो. इतिहास तोच घडवू शकतो ज्याला इतिहास माहिती आहे आणि ज्याला इतिहासाबद्दल आदर आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आपल्याला घडवण्यामध्ये मराठी भाषा, आपलं साहित्य, समाज सुसंस्कृत करण्यामध्ये योगदान दिलंय, त्यांचे आभार म्हणून आपण नील फलक लावण्याचा मी पहिला प्रस्ताव मांडला आणि सर्व पूर्ण सभागृहाने आणि आयुक्तांनी तो मंजूर करून कायमही केला. तर मला असं वाटतं की महिला म्हणून तुम्ही मला निवडून दिलं. काल सभागृहात प्रस्ताव मांडणारी मी एकमेव महिला होती आणि तो प्रस्ताव मान्यच नाही तर मंजूरही झाला. त्यामुळे तुमच्या अपेक्षांचं एक पर्व मी पूर्ण केलं असं म्हणू शकते.
ज्या अपेक्षा असतील, जे विषय असतील माझ्याकडे मांडा, ते आपण सभागृहात मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या मनोगताला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढला. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.